तर या सगळ्या केल्या जाणाऱ्या पूजा किंवा विधी आहेत यांच्याविषयीच आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. कदाचित यापैकी काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्याला सगळ्यांना नवीन असतील किंवा आपण खरंच एखादी गोष्ट फॉलो करतोय ती अगदी योग्य पद्धतीने करतोय का, या सगळ्याच विषयांवर आज आपण छान दिलखुलास गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माहेश्वर मूर्ती वैभव स्वामीजी. स्वामी, खूप खूप स्वागत आहे आमच्या एस प्रोडक्शनच्या या नवीन एपिसोडमध्ये. आणि खरं तर हा मुद्दा घेण्याचं कारण हेच आहे की आपले आजी आजोबा जे करत होते किंवा त्यांच्या अगोदरची जी पिढी म्हणजे आपले आजोबा पंजोबा, ह्या सगळ्या गोष्टी हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करायचे. त्यांचा या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. आणि आपला सगळ्यांचा आत्ताची तरुणाई आहे, आत्ताची जनरेशन जी फास्ट फॉरवर्डमध्ये चाललेली आहे, त्यांचा या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. खरं तर तसं बघायला गेलं तर तुम्ही आत्ताच्याच पिढींपैकी एक असून तुम्ही हा जो तुमचा वारसा आहे तो पुढे चालवलाय. आणि एकंदरीत आपल्या आजच्या गप्पांमध्ये ह्या सगळ्याच विषयांवरती आपण बोलणार आहोत. तर मग सुरुवात तुमच्यापासून हाच प्रश्न असेल की कुठे पौराहित्याचं शिक्षण घेतलं किंवा हा जो वारसा तुमच्या पूर्वजांपासून चालत आलाय तुमच्यापर्यंत तो तुम्ही पुढे कसा चालवताय? सांगायचं झालं तर जो समाजाचं आणि यजमानाचं हित पुढे करून राहतो तो पुरोहित आहे. आमचं जे पौरोहित्याचं शिक्षण जे आहे ते परंपरेनुसार पिढी जात आलेलं आहे. आम्हाला ते लहानपणापासूनच घरामधूनच हे बाळकडू मिळालेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत जर का म्हणायला गेलात तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा एक जे गाव आहे त्या ठिकाणी मठ संस्थान आहेत. सद्गुरूंच्या आधिपत्याखाली आम्ही हे शिक्षण घेतलेलं आहे. त्याचबरोबर काशी विद्यापीठाच्या काही आम्ही परीक्षा दिलेल्या आहेत आणि सध्या वास्तुशास्त्रावरती आमचं शिक्षण सध्याही चालू आहे. अरे वा. खरं तर असं बऱ्याच वेळेला बोललं जातं की एखाद्याचे बाबा पौरोहित्य करतायत किंवा त्यांची म्हणजे आपण वारसा म्हटलं तसं की ते पौरोहित्य करतायत, मग आपणही त्यांच्याकडूनच शिकलो. पण खूप कमी स्वामी, जसं तुम्ही एकदम त्याचं प्रॉपर शिक्षण घेतलेलं आहे तसे फार कमी आहेत. मी असं कदाचित तुम्हालाही याविषयी जास्त माहिती असेल, कारण वारसा पुढे चालवणं पण वारसा चालवता चालवता त्याचं शिक्षणही तितकं असणं गरजेचं आहे. आणि कदाचित तुम्ही ते पूर्ण घेतलेलं आहे, घेत आहात अजूनही. खरं तर विधी तसं बघायला गेलं तर भरपूर पद्धती आहेत त्याच्यामध्ये. आपण कोणत्या कोणत्या विधी करता? की विधींचं सांगायला गेलं तर पूर्ण भारतभर जे विधीचं प्रमाण जे आहे ते उत्तर भारतामध्ये वेगळं आहे, मध्य भारतात वेगळं आहे आणि दक्षिण भारतामध्ये वेगळं आहे. याच्यामध्ये 14 विद्या आणि 64 कलांचा जो अधिपती आहे त्या गणरायाच्या पूजनापासून रुद्राभिषेक आपण करत असतो, वास्तुशांती असेल, ग्रहपूजा असेल, त्याचबरोबर नवचंडी याग आहे, विवाहाचे चांगले संस्कार आहेत त्याचा आपण पूजापाठ करत असतो, जप अनुष्ठान आहेत, काही जन्मकुंडलीमधले जे काही जनन दोष असतील किंवा नवग्रहांचे जे दोष असतील त्याचं निवारण करण्याचं जे कार्य आहे ते आजपर्यंत आपण केलेलं आहे आणि करत आहे. प्रत्येक विधीमागे काहीतरी धार्मिक महत्त्व दडलेलं आहे किंवा प्रत्येक आपण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण हा विधी करतोय पण त्या लोकांना ते माहीतही नाहीये की त्याच्या मागे काय धार्मिक महत्व आहे. किंवा एखादी वास्तुशांत ती का केली जाते, एखादी पूजा असेल, गणेश पूजन आहे ते का केलं जातं. तर असं प्रत्येक विधींमागे काही ना काहीतरी धार्मिक महत्व आहे. तर ते काय आहे? नक्कीच आहे. बघा, याच्यामध्ये कसं आहे की धार्मिक विधी हा केवळ एक परंपरा नाहीये. तर धार्मिक विधी हा कसा आहे तर तो शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा विधी आहे. आणि हा जो विधी आहे हा ऋषी मुनींनी दिलेला आपल्यासाठी एक मार्ग आहे, एक सुंदर असं उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलेलं आहे. जसं बघाल तुम्ही तर गणेश पूजन जे आहे ते कशासाठी करायचं आहे तर 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये गणपती ही पहिली पूजनीय मानलेली आहे. त्याच्यानंतर आहे रुद्राभिषेक. रुद्राभिषेक कशासाठी तर मनाची शांती, चांगलं आरोग्य आणि समाधान याच्यासाठी हे रुद्राभिषेक सांगितलेला आहे. त्यानंतर आपण बघाल तर हा सत्यनारायण महापूजा आपण जी विविध वेळेस आपण करत असतो. तर सत्यनारायण महापूजेचं उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे तर आपल्यामधून एक सत्याची निर्मिती व्हावी आणि त्या सत्यामधून आपण विश्वाला शांती प्राप्त करून द्यावी. हा एक सत्यनारायण महापूजेचा संकल्प आहे, उद्दिष्ट आहे. ते झाल्याच्या नंतर विवाह संस्कार आहेत. विवाह संस्कारामध्ये फक्त एक पती पत्नी जोडले जात नाहीत किंवा एक नवरा बायको, एक स्त्री किंवा पुरुष जोडले जात नाहीत, तर त्याच्यामध्ये 2 धर्म, 2 गाव, त्याच्याबरोबर 2 कुटुंब ही एकत्र जोडली जातात. हा एक सुंदर सोहळा संस्कार आहे. ते झाल्याच्या नंतर होतो आपला ग्रहप्रवेश आणि वास्तुशांती. तो जो विधी आहे त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की नूतन वास्तू ज्या वेळेला आपण एखादी घेतो किंवा विकत घेतो किंवा बांधली गेलेली असते तर त्याचा
मार्ग कसा आहे, तर वास्तुशांती आणि ग्रहप्रवेश करत असताना नवीन त्या ग्रहाची किंवा घराची सुरुवात करत असताना त्याच्यामध्ये आपण उंबरठ्याचं पूजन करत असतो, लक्ष्मीचं बाहेर पूजन केलं जातं, द्वारपाल देवतांचं, मंगल तोरणाचं पूजन केलं जातं आणि मग घरामध्ये इष्ट देवतांच्या किंवा आपले जे कुलदेवता आहेत, कुलस्वामिनी आहेत, त्यांचे शुभाशीर्वाद घेऊन सप्तधान्य आपण घरामध्ये घेऊन या घरामध्ये आपण प्रवेश करत असतो. वास्तुशांती कशासाठी आली आहे, तर ती भूमीची शुद्धता व्हावी, जी बांधलेली जी वास्तू आहे ती आपल्याला लाभावी, त्याच्यापासून आपल्याला सौख्य प्रदान व्हावं, धनधान्य लक्ष्मी ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी, म्हणून वास्तुशांती करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण बघाल तर नामकरण संस्कार, एखाद्या लहान मुलाचा ज्या वेळेला नामकरण संस्कार होत असतो त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुंदर असा पहिला जो सोहळा आहे तो नामकरण संस्कार सांगितलेला आहे. त्यानंतर बघाल तर पितृकर्म आहेत, आपले जे पूर्वज आहेत त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपण हे पितृकर्म आपण करत असतो. त्या माध्यमातून विधी जो आहे हा करणं गरजेचं आहे. हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये पूर्व काळापासून हे जे काही संस्कार आहेत ते आपण केले पाहिजेत आणि या पूजनामुळे काय होतं की आपल्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. बरोबर बरोबर, खरंच आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला माहीतही नाहीये की आपण हे का करतोय, कशासाठी करतोय. जसं आत्ता तुम्ही बऱ्याच विधींचा उल्लेख केला आणि त्या प्रत्येक विधीमागे जे काही धार्मिक महत्त्व त्याचं दडलेलं आहे ते आपण पाहिलं. खरं तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की कोणतंही कार्य करायचं म्हटलं की आपण एक योग्य मुहूर्त शोधतो. म्हणजे कोणता मुहूर्त योग्य आहे किंवा कोणता नाही, किंवा यासाठी अगदी कोणतंही कार्य असू दे, शुभ कार्य म्हटलं की त्याला मुहूर्त पाहिजेच. तर हा जो मुहूर्त 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 जे शब्द आपल्या कानावर पडतात तर ते काय, म्हणजे नेमका तो मुहूर्त कसा ठरवला जातो? बघा, मुहूर्त कसा आहे तर तो पंचांगणामधून बघायचा एक तो कालक्रम आहे. तो कशा पद्धतीनं आहे, तर एखाद्या गोष्टीची आपल्याला फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर विशिष्ट दिवशी, विशिष्ट काळामध्ये, विशिष्ट नक्षत्राच्या दिवशी हा करण्याचं जे विधी जो करतो आपण, तो करण्याचं जे प्रमाण आहे ते कशासाठी हवं, तर ते मुहूर्ताशिवाय ते करू नये, कारण त्याची फलप्राप्ती मुहूर्ताशिवाय नाहीये. बघा, याच्यामध्ये कसं आहे की काळाच्या प्रमाणे आता बरेचशा या धावपळीच्या युगामध्ये आपण बघत असतो की आपल्याला वेळ नसतो, सुट्टी असेल त्या दिवशी आपण मग एखादी पूजा, एखादा विधी आपण करत असतो, पण ते चुकीचं आहे. कसं, तर एखादं समजा जर का आपल्याला वास्तुशांती करायची आहे, गृहप्रवेश करायचा आहे, तर ह्याला विशिष्ट मुहूर्त सांगितलेला आहे. जसं की रविवार आणि मंगळवार या दिवशी वास्तुशांती होत नाही. का होत नाही, तर त्या दिवशी वर्ज ते 2 दिवस सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर जर का तुम्ही बघाल तर मुहूर्त कसा ठरवला जातो, तर तिथी, वार, नक्षत्र, त्याच्यानंतर मग करण, योग, जे यजमान पूजा करणार आहेत त्यांचं त्या दिवशीचं चंद्रबल आणि ताराबल कसं आहे, या गोष्टीवरून हे संपूर्ण मुहूर्त आपण ठरवत असतो. बापरे, मला असं वाटतंय हा आपल्या सगळ्यांना चकित करणारा हे सत्य आहे. कदाचित मला माहीत नव्हतं, कदाचित आपल्या प्रेक्षकांना माहीतही असेल. बरेच जण सगळ्या गोष्टी करताना म्हणजे आता एक इन्सिडेंट, आपण एखादं उदाहरण घेऊयात की एखादी आपल्या घरामध्ये एखादं कार्य करायचंय, शुभ कार्य करायचंय, बरं मुहूर्त काढायचंय म्हणून आपण गुरुजींकडे गेलो, गुरुजींसोबत सांगितलं की गुरुजी असं असं वास्तुशांत आहे, मुहूर्त पाहिजे, पण गुरुजी रविवारचा मुहूर्त द्या, असंही बोललं जातं. हो, नक्कीच. बऱ्याचदा असं होत असतं, कारण वेळ नसतो. एकतर जीवनमान, दैनंदिन जीवनमान अतिशय आपलं धावपळीचं आहे. याच्यामध्ये सुट्टी आपण महत्वाची बघतो. शनिवार रविवार असेल तर, किंवा एखादा समजा का सणवार असेल, समजा का 15 ऑगस्ट असेल, मग त्या 15 ऑगस्टच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर त्या दिवशी आपण वास्तुशांती करू का, जोडून आम्हाला आदल्या दिवशी आपण काय की पूजा करू, दुसऱ्या दिवशी आम्हाला आरामाला वेळ मिळेल, या हिशोबाने मग ते मुहूर्त घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण ते अतिशय चुकीचं आहे. खरं तर पंचांगकर्त्यांनी आणि आपल्या ज्या शास्त्र धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे, मुहूर्ताला अतिशय महत्व दिलेलं आहे. आत्ताच तुम्ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा उल्लेख केला. मला असं वाटतंय ही गोष्ट याविषयी बोललंच पाहिजे, कारण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक दिन, हे 2 असे दिवस आहेत जिथे आपण आपल्या देशाविषयी बोललं गेलं पाहिजे. पण जर आत्ता आपण एक गोष्ट बघायला गेलो ना, तर या दिवशी सर्रास बहुतेक ठिकाणी सत्यनारायण पूजा होतात. जर कदाचित माझा तरी हा अनुभव आहे, कदाचित तुम्हालाही हे आलं असेल लक्षात तुमच्या, किंवा काय, 15 ऑगस्ट म्हटलं की सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा ठेवली, 26 जानेवारी म्हटलं की सोसायटीमध्ये पूजा ठेवली,
सोसायटी असू देत किंवा एखादी मंडळ असू देत काही, तर ह्या गोष्टीकडे किंवा जे आता सध्या हे चाललंय त्यावरती काय मत आहे तुमचं? बघा, हा 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असू द्या किंवा एखादा सणवार असू द्या, सुट्टीच्या दिवशी जर का ते आलं तर त्या दिवशी एकोपा व्हावा, परंतु आपल्या देशाप्रती एकोपा असायला हवा, समाजाप्रती एकोपा असायला हवा. परंतु विधी करणं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एखादा इव्हेंट किंवा एखादा कार्यक्रम साजरा करणं, सोहळा साजरा करणं, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. हे लोकांनी थोडं समजून घेतलं पाहिजे. नक्कीच. सर, मुहूर्तांविषयी आपण बोलत होतो. अजून एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना म्हणजे असतं ना की मुहूर्त नसेल त्या दिवशी तरी आपल्याला त्याच दिवशी एखादी गोष्ट करायची असते आणि मग कुठेतरी येतं काढीव मुहूर्त, की वाढीव काढीव काहीतरी शब्द आहे, काढीव मुहूर्त म्हणून, असं माझ्या तरी माहितीनुसार. तर त्याविषयी काय तुम्ही सांगाल? कारण बऱ्याच जणांना मग ते मुहूर्त हवेच असतात किंवा त्याच वेळेमध्ये करायचं असतं, म्हणून मग तो मुहूर्त दिला जातो. तर ते काय आहे नेमकं? बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा मुहूर्त सांगितलेला आहे. याच्यामध्ये कसं आहे की समजा जर का एखादं गणेश पूजनच करायचं असेल तर त्या दिवशी किमान दिनशुद्धी तरी आहे का, चांगलं नक्षत्र आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. एखादं शांतिकर्म जर का करायचं असेल तर त्या दिवशी अग्नी पृथ्वीवरती आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. रोजच अग्नी पृथ्वीवरती असतो असं नाहीये, रोजच दिनशुद्धी चांगली आहे असंही नाहीये. मग अशा वेळेला गुरुजींचा सल्ला घेऊन आपापल्या परंपरेनुसार जे काही आपले गुरुजी असतील किंवा संपर्कामधून आलेले जे काही गुरुजी असतील, मग त्यांच्याशी संपर्क करून ह्या दिवसाची किंवा एखादा विशिष्ट दिवस जर का आपल्याला त्या दिवशीच हे सत्कर्म करायचं आहे, विधी करायचा आहे, तर तो मुहूर्त त्या दिवशी पाहणं अतिशय गरजेचं राहील, जेणेकरून आपल्यावरती येणारे जे विपत्ती आहे त्याला थोडंसं कुठेतरी टाळावं असेल. नक्कीच. खरं तर गेली अनेक वर्ष तुम्ही हे करत आहात, पौराहित्य करत आलेले आहात. कोणत्याही गोष्टीला पूर्वतयारी खूप महत्वाची असते आणि मी असं म्हणेन की तुम्ही यजमान म्हणताय. खरं तर आमच्यासारखे सर्वसामान्य लोक ज्यांना आम्ही गुरुजींना घरी बोलवतो, त्यांच्या हस्ते आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने जे काही पूजा आहेत, विधी आहेत, सगळ्या करून घेतो, पण गुरुजी वेळेवर आले नाहीत, गुरुजींनी खूपच वेळ घेतला, अशा गोष्टीही बोलल्या जातात. पण या व्यतिरिक्त, कारण पूर्वतयारी ही खूप मोठा त्याच्यामागे असलेला एक कारण आहे, ही पूर्वतयारी प्रत्येक गोष्टीसाठी करावी लागते. खरं तर काय कोणत्या कोणत्या प्रकारची पूर्वतयारी ही तुम्ही स्वतः करत असता? बघा, याच्यामध्ये शास्त्रयुक्त जर का पद्धतीने विधी करायचा असेल तर पूर्वतयारीसाठी आम्ही अगोदर संपर्क ज्या वेळेला यजमानांचा आणि आमचा होतो त्यावेळेला, आता सोशल मीडियामध्ये आपलं व्हॉट्सअप आलेलं आहे, त्याद्वारे आपण यजमानांना घरगुती साहित्याची यादी किंवा जर का सगळं साहित्य आणणार असेल तर सर्व सामग्रीची यादी जी आहे ती यजमानांना आपण पाठवत असतो. याच्यामध्ये कसं असतं की काही यजमानांना काही गोष्टींची कल्पना नसते. उदाहरणार्थ समिधा म्हणजे त्या अग्नी कार्यामध्ये जे वापरलं जाणारं जे साहित्य आहे, या शब्दाला लाकडं असं काही जण म्हणत असतात, तर ते फार चुकीचं आहे. त्या गोष्टीवरती खूप वेळा यजमानांशी चर्चा मसलत झालेली आहे की नेमकं समिधा म्हणजे काय आणि सामुग्री म्हणजे काय, हवन सामुग्री म्हणजे काय. तर विविध प्रकारे अशा आपण असं जे आहे ते आपण लोकांना किंवा यजमानांना आपण सांगत असतो की पूर्वतयारी करत असताना यादी का घेणं गरजेचं आहे. ऐन वेळेला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स येऊ नये, समय सूचकता प्रत्येक विधीमध्ये असायला हवी, शास्त्रोक्त पद्धतीने हे संपूर्ण कार्य यशस्वीरित्या पार पडावं असा आमचा संकल्प असतो. खरं तर स्वामी, आपण आता या सगळ्या गोष्टींविषयी बोलतोय, मला यालाच अनुसरून एक खूप मोठा प्रश्न पडलाय. कारण आत्ताच्या जर आपण धावपळीच्या जगात बघायला गेलो, आपलं आयुष्य खूप धावपळीचं झालंय. म्हणजे मला सकाळी घरातलं एखादं छान पूजा किंवा एखादा चांगलं कार्य, शुभ कार्य सुद्धा तिकडे करायचंय, प्लस कट्टू मला लगेच ऑफिसला जायचंय. सो ही जी काही धावपळ चालली आहे, पण या सगळ्या धावपळीमध्ये हे सगळे पूजा विधी करत असताना कोणती काळजी समोरच्या यजमानांनी घेतली पाहिजे किंवा तुम्ही स्वतः गुरुजी म्हणून कोणती काळजी घेत असता? बघा, ह्याच्यामध्ये सांगायला गेलं तर सर्वात अगोदर काय आहे की आपला जो मनातला भाव आहे तो शुद्ध असायला हवा. ते झाल्याच्या नंतर घर शुद्ध असायला हवं. आपण जे विधीसाठी वापरणारे जे काही भांडी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू असतील ह्या शुद्ध असायला हव्यात. कारण ते जर का शुद्ध नसेल, आपलं मन, आपलं जे भाव आहे तो शुद्ध नसेल तर विधी करण्याला काही अर्थ राहत नाही. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर पूर्वतयारी जी आहे, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वतयारीमध्ये यजमानांना जे साहित्य यादी पाठवत असतो
त्या पद्धतीने आता साहित्याची यादी पाठवत असताना किमान 8 दिवस अगोदर, 15 दिवस अगोदर, महिना अगोदर, तुम्हाला सांगायचं तर विशेष म्हणजे पुढच्या वर्षीच्या सुद्धा तारखा माझ्याकडे बुकिंग आहेत, त्याच्याही मी यजमानांना साहित्याच्या याद्या पाठवून ठेवलेल्या आहेत. ऐन वेळेला कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, त्या वस्तू वाचून एखादा विधी राहू नये म्हणून या सर्व गोष्टींची आम्ही अतिशय नम्रपणे आणि त्या काटेकोरपणे जर का तुम्हाला सांगायचं गेलं तर ही काळजी आम्ही घेत असतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समजा जर का एखादा नामकरण संस्कार आपल्याला करायचा आहे तर त्यावेळेला त्या बालकाच्या आईचं आणि बाळाचं आरोग्य जे आहे ते चांगलं असायला हवं. विवाह संस्कार करत असताना वेदी जी आहे ती शुद्ध असायला हवी. होमपात्र असेल किंवा त्याच्यानंतर वास्तुशांती समजा जर का करायची असेल तर हवन करत असताना विटांची आणि त्याचबरोबर इतर जे सामुग्री लागत असते ह्यांची जी काळजी आहे ते आम्ही योग्यपणे त्यांना सांगत असतो. बरोबर, नक्कीच. यालाच अनुसरून पुढचा प्रश्न असा असेल की काय होतं, गुरुजी घरी आले की पूजा सुरू होते आणि बऱ्याच वेळेला सगळ्याच लोकांना ते जे मंत्र आहेत ते मंत्र समजत नाहीत किंवा मंत्रोच्चार जे आहेत ते कधी कधी आपल्याला नाही समजत किंवा काही गुरुजी असतात जे त्याचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळेला असं होतं की गुरुजी फक्त आलेत, पूजा सुरू आहेत आणि काय बोलतायत त्याचा अर्थ आपल्याला कळत नाहीये. किंवा एखादं जर उदाहरणच घ्यायचं झालं तर एखादा लग्न संस्कार सुरू आहेत किंवा आपण सप्तपदी घ्यायला सांगितली, पण ते आपण का घेतोय हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. तर तुम्ही किंवा संस्कृत भाषेतले काही मंत्र असतील किंवा आपण संस्कृत भाषेमध्ये जे काही आपले श्लोक असतील किंवा आपण तिथे जे पूजा करताना जे काही बोलत असतो की जे उच्चार आहेत आपले आणि जी गोष्ट आपण बोलतोय ते तुम्ही कसं पटवून सांगता का? की कारण बऱ्याच वेळेला असं होतं की गुरुजी हे बोलतात पण आम्हाला समजत नाही की त्याचा अर्थ काय. बघा, आता देव आणि यजमान ह्यांच्यामधला जो दुवा आहे तो आहे स्वामी. स्वामी म्हणा, गुरुजी म्हणा, भटजी म्हणा किंवा काका म्हणा, वेगवेगळ्या शब्दाने आम्हाला ते उच्चारलं जात असतं. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की त्या ज्या काही गोष्टी आहेत, संस्कृत काही श्लोक असतील, मंत्र असतील, हे यजमानांना समजतातच असं नाही. आताच्या हल्लीच्या पिढीमध्ये तर हे लोक आणि मुलं जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात की गुरुजी नेमकं तुम्ही काय म्हणलात, ह्या मंत्राचा काय अर्थ आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं गेलं तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर ह्या मंत्राचा, ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे तर गुरुच्या प्रती आपला आदरभाव सदैव असायला हवा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुच हे ब्रह्मा आहेत, गुरुच विष्णू आहे, गुरुच महादेव आहेत. सगळ्यात पहिले जे गुरु कोण आहेत तर ते आपले आई वडील आहेत, हे समजावून सांगणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय आहे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मेव बंधना मृत्युर्मुक्षी यमामृतात. ह्या मंत्राचा अर्थ काय आहे तर बऱ्याच लोकांना असं माहिती आहे की हा जो मंत्र आहे हा कशासाठी आहे तर अकाली मृत्यू येऊ नये म्हणून हा मंत्र जप केला तर तो चांगला राहत असतो. सोशल मीडियावरती याचं बऱ्याच रील्स आणि यूट्यूबवरती हे सगळं चालू असतं, पण प्रत्यक्षात तसं नाहीये. शिवाप्रती असणारं जे प्रेम आहे हे दाखवण्यासाठी या मंत्राचा जो काही अर्थ आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय की अर्थात ज्या ज्या वेळेला जे जे विधी होतात त्यावेळेला जे मंत्रोच्चार केले जातात त्याचा अर्थ सुद्धा सांगणं गरजेचं आहे. कारण समोरच्या व्यक्तीलाही ते कळेल की हा हे का बोललं जातंय किंवा याच्या मागे काय उद्देश आहे, आपण ही पूजा का करतोय. जसं की आता उदाहरण घेतलं सत्यनारायण पूजेचं. सत्यनारायण पूजेमध्ये 5 वचनं जी आहेत त्याचा 5 अध्याय जे आहेत त्या 5 अध्यायांमागे दडलेला अर्थ किंवा ते काय आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही ही गोष्ट कधी असे अनुभवली आहे का की एखादं नवदाम्पत्य पूजेला बसलंय, सत्यनारायण पूजेला बसलंय, तुम्ही अध्याय तिथे म्हणतायत किंवा वाचन तिथे सुरू आहे अध्यायाचं आणि कदाचित त्या नवदाम्पत्याचंही लक्ष नाहीये किंवा तिथे येणारी जी आजूबाजूला बसलेली लोक आहेत, सगळे घरातले आपली मंडळी आहेत, ती अशी बसली आहेत निवांत किंवा त्याचा अर्थ त्यांना कळतोय का किंवा काय, असं कधी अनुभवलंय का की तुम्ही मंत्रोच्चार करताय किंवा तुम्ही पूजाविधी करताय पण समोरचा जो माणूस आहे तो एकाग्रतेने ते ऐकतोय नाही ऐकतोय? नाही, हे बऱ्याच वेळा होत असतं आणि बऱ्याच ठिकाणी हे अगोदरही झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये एक नियम असा मी लावून दिलेला आहे. यजमानांच्या घरी असू द्या, सार्वजनिक ठिकाणी असू द्या, कुठेही असू द्या, शांतता अतिशय महत्त्वाची आहे.
शांतता जर का असेल तर त्या विधीमधला भाव तुम्हाला कळणार आहे. गुरुजींनी स्वामींनी जे काही मंत्र म्हणलेले आहेत, जे काही उपदेश दिलेले आहेत, जे काही उपाय दिलेले आहेत, गुरुजी काय सांगतायत हे जर का लोकांना यजमानांना कळत नसेल तर त्या विधीचा काहीच अर्थ राहत नाही. याच्यामध्ये बघा, आता जसं तुम्ही सत्यनारायणाचं उदाहरण दिलं मला, की विचारलं की नेमकं काय आहे सत्यनारायण. सत्यनारायण कसं आहे की स्कंद पुराणामधून रेवाखंडामधून आलेली ही कथा आहे. या किती अध्याय आहेत तर याच्यातली 5 अध्याय आहेत. 5 अध्यायामध्ये काय संक्षिप्तपणे सांगितलेलं आहे की सत्याने वागा, प्रेमाने वागा, अहंकार जो आहे तो दूर ठेवा. अशा प्रकारे ही सत्यनारायणाची पूजा थोडक्यात सांगायचं झालं तर हे असं होत असतं आणि तोच सांगण्याचा प्रयत्न असतो. सत्यनारायण कोण आहे तर सत्यनारायण साक्षात विष्णू देवतेंचे स्वरूप आहेत. आपण बाळकृष्णाचा नेहमी अभिषेक करत असतो. सत्यनारायणाची मूर्ती कोणी घरी आणत नाही. सत्यनारायण देवतेच्या फोटोचं पूजन करत असतो. बाळकृष्णाला आपण अभिषेक आणि तुलसी अर्पण करत असतो आणि ते झाल्याच्या नंतर मग संपूर्ण पूजा झाली की नंतर मग अध्यायाचं कथन होतं. आता हे अध्यायाचं कथन होत असताना लोकांचं किती प्रमाणात लक्ष आहे, किती प्रमाणात नाही, या मग काही वेळेला मग गुरुजी आटोपतं घेत असतात. आटोपतं घेत असतात म्हणजे काय आहे की ते योग्य नाही. की मला आता पुढची पूजा आहे तर मी आता काय करू, मला आता लवकर लवकर निघायचं आहे, यजमानांचं लक्ष नाही तर मी आवर्त घेतो आणि मी पुढच्या पूजेला जातो. तर हे करणं अतिशय चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये काही ज्या शास्त्राने सांगितलेले जे नियम आहेत ते काटेकोर पाळणं गरजेचं आहे. मी आता माझे म्हणण्यापेक्षा कसं आहे की गुरुजींच्या मध्येच समतोल राहिलेला नाही. तुम्हाला आता सांगायचं म्हटलं तर काही जण असे आहेत, सगळेच नाही, काही जण असे आहेत की दिवसाला गणेश स्थापनेच्या दिवशी 25 ते 30 गणपती बसवतात. रात्री 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी 8, 9, 10 वाजेपर्यंत. तर ते योग्य नाहीये. का योग्य नाहीये तर त्याला काही एक मुहूर्त आहे. तसं तर म्हणायला गेलं तर गणपती हा साक्षात आराध्य देवता आहे. ओंकारातून त्याची उत्पत्ती झालेली आहे. गणपतीच्या स्थापनेसाठी कोणत्या मुहूर्ताची गरज नाही, परंतु तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे. यजमानांनाही ते थोडंसं समजून घेतलं पाहिजे की गुरुजींकडे बऱ्याचशा पूजा असतात. वर्षभर ज्यांची पूजा करत असतात त्यांचेही गणपती आपल्याकडे असतात, इतर नवीन गणपती येत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचा थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं तर समतोल, वेळेची सूचकता गरजेचं आहे. आपलं आरोग्य ही अतिशय गरजेचं आहे. गणपती बसवणं संस्कारानुसार बसवणं अतिशय गरजेचं आहे. जसं की त्यांचं सगळ्यात अगोदर आचमन, ते झाल्याच्या नंतर मग संकल्प, गणपतीची मुख्य अथर्वशीर्षाचं एकदा तरी अथर्वशीर्षाचं पठण गरजेचं आहे. गणपतीची स्थापना करतोय हा पार्थिव गणपती आहे जो दरवर्षी आपण बसवत असतो भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीला. तर याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठेचा जो मंत्र आहे तो किमान म्हणणं गरजेचं आहे. ते झाल्याच्या नंतर किमान एक तरी आरती गणपतीची म्हणणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय म्हणता येईल त्याला सूचकता जी आहे वेळेची, तर ती पाळणं गरजेचं आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा इथे मांडलाय सर स्वामी तुम्ही. कारण काय होतं की ह्याविषयी खूप कमी बोललं जात आहे. बरोबर. की चुका ज्या आहेत किंवा ज्या काही पुढे मला जायचंय, मला अजून करायचंय, या भावनेच्या भरामध्ये आपण नेमकं काय करतोय याचा कुठेतरी थोडासा मी म्हणेन की विसर पडलाय. पण असं म्हणतात की टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे त्यालाच अनुसरून दुसरा प्रश्न असा असेल, बऱ्याच वेळेला समोरच्यांकडून ज्यांच्या घरी आपण चाललोय पूजेला, विधीला, तिथूनच असं सांगितलं जातं किंवा असे शब्द आपण सर्रास ऐकतो, गुरुजी आटोपतं घ्या, पाहुणे चाललेत, पाहुण्यांना जायचंय, किंवा हे शब्द आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. हे म्हणजे हे तर चूकच आहे अर्थात. पण याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? काय बघा, हे एक आव्हानच असतं एका प्रकारचं की ज्या वेळेला आम्ही यजमानांकडे जातो पूजनासाठी त्यावेळेला बऱ्याचदा त्यांचं म्हणणं असतं की पाहुणे येणार आहे तर थोडंसं आटोपतं घ्या. आटोपतं हा जो शब्द आहे ना फार चुकीचा आहे. जे कार्य तुम्हाला करायचंय त्याच्यासाठी तुम्ही वेळ देणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला म्हणजे जसं सांगितलं पूर्वतयारी तुम्ही करत आहात तर कोणत्या यादीप्रमाणे कोणत्या कोणत्या वस्तू आपल्या घरी आणायला हव्यात. त्याचप्रमाणे समजा जर का एखादं इन्व्हिटेशन, एखाद्या कार्यक्रमाचं तुम्हाला निमंत्रण पत्रिका द्यायची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही सूचना करणं गरजेचं आहे आपल्या पाहुण्यांसाठी की सकाळचा जो विधी आहे साधारण 8 ते 12 वाजेपर्यंत हा फक्त विधीसाठीच आहे. 12 ते 4 वाजेपर्यंत किंवा तुमच्या इच्छेनुसार जो काही वेळ तुम्ही ठेवलेला आहे तो स्नेहभोजनाचा आहे. याच्यामध्ये काय होईल की जे येणारे पाहुणे आहेत त्यांचं डिस्टर्बन्स, त्यांचं
होणार नाही, त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टींचं. कसं असतं की पूजा करत असताना माझे पाहुणे येणार आहेत म्हणून गुरुजींना ते त्या देवतेची पूजा लवकर करा, उरका, हे सांगणं थोडंसं चुकीचं राहतं. बरोबर. आणि म्हणूनच ही काळजी कुठेतरी सगळ्या इतर लोकांनी सुद्धा घ्यायला हवी. यानंतर मला असा प्रश्न आहे, म्हणजे मी तर तुम्ही हे बऱ्याच वर्षांपासून पाहत आलेला आहात, करत आलेले आहात पौराहित्य, तुमच्या म्हणजे पिढीजात हे आहे मी म्हणेन. त्यावेळेला जेव्हा तुमचे बाबा किंवा आजोबा हे पौराहित्य करत होते आणि आता तुम्ही करताय, तुम्ही पूर्वीचा काळही पाहिलेला आहे, म्हणजे बाबा करत असतानाचा काळही पाहिलाय, आत्ताचा काळ आत्ता तुम्ही करत आहात, काय फरक जाणवतोय का? बघा कसं झालेलं आहे की लोकसंख्येनुसार आता प्रत्येकाचं घर वाढत चाललेलं आहे. प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझं एक स्वतःचं घर व्हावं आणि त्याच्यानुसार मग आता विधी वाढत चाललेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एखाद्या नवीन जर का घर आपण घेतोय तर त्या घराच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या वेळेला, वास्तुशांतीच्या वेळेला, ते झाल्याच्या नंतर मग पुन्हा येणाऱ्या वर्षामध्ये एखादं धार्मिक कार्य काहीतरी आपल्या घरामध्ये व्हावं याच्यासाठी सत्यनारायण पूजा, रुद्राभिषेक हे सर्व विधी होत असतात. या अनुषंगाने मग जर का तुम्हाला सांगायचं गेलं तर मग विविध प्रकारची आव्हानं समोर येत असतात. आव्हानं कशा प्रकारची असतात तर नवीन जी पिढी आहे ह्यांना कुतूहल असतं की नेमकं काय पूजा चाललेली आहे, कशा प्रकारची चाललेली आहे आणि हे कशासाठी चाललेली आहे, याच्यापासून काय फळप्राप्ती आहे, हे सांगण्याचा जो मार्ग आहे, हे सांगण्याचं जे कार्य आहे, हे लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचावं ह्याच्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत असतो, वेळ देत असतो. की त्या विधीसाठी सगळ्यात अगोदर तर आम्ही सांगत असतो की विधी होईपर्यंत एकतर पाहुण्यांना तुम्ही धावपळ करू नका, आम्ही बसलेलो आहोत या ठिकाणी, तर हे विधी पूर्ण करणार आणि नंतरच या ठिकाणाहून जाणार असतो. तर ह्याच्यामध्ये पाहायला गेलं तर आम्ही ज्या वेळेला आमच्या आजोबांसोबत ज्या वेळेला हे पूजाविधी करायला जात होतो त्यावेळेची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. त्यावेळेला कसं होतं की घरातील सगळी मंडळी, सगळी लोक, लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळे त्या पूजा पाहण्यासाठी, पूजा ऐकण्यासाठी एकत्र बसत होते. परंतु आता अतिशय वेगळं आहे. आता काय झालेलं आहे की मोबाईल आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि ह्यानुसार मग पूजेला बसणारे जे दाम्पत्य आहे, विशेष करून मी त्यांना म्हणजे सांगू इच्छितो याद्वारे की मोबाईल हात जवळ घेऊन पूजेला बसू नका. कारण का तर आपलं 90% लक्ष त्या मोबाईलकडेच असतं. कोणाचा फोन येतोय का, कोणाचा मेसेज येतोय का, की आता बाबा काय अतिशय महत्वाचं येण्याचं फोन आलाय का, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. गुरुजींनाही मी ते सांगू इच्छितो की मोबाईल थोडासा सायलेंट करून किंवा यजमानांनाही सायलेंट करून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी मोबाईलच नव्हते म्हणून गोष्ट वेगळी होती. आत्ताच्या जनरेशनला आणि आत्ताच्या लोकांना सर्वांनाच मी सांगू इच्छितो की मोबाईल आणि सोशल मीडियापासून पूजेमध्ये तरी थोडंसं दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यावेळेची परिस्थिती अशी वेगळी होती की लोकांना दाखवण्यासाठी पूजा नव्हत्या. आताची परिस्थिती वेगळी आहे की एखादी पूजा गुरुजींनी चांगल्या प्रकारे मांडली आहे तर त्याचाच फक्त फोटो काढायचा आणि माझ्या स्टेटसला, इंस्टाग्रामच्या आयडीला, फेसबुकच्या आयडीला हे पाठवायचे, मी पूजा करतोय की इव्हेंट करतोय, हे लोकांना कसं दाखवता येईल, हा थोडासा गैरसमज जो झालेला आहे तो थोडा समजून घेणं आहे गरजेचं आहे. आणि हाच खरं तर मोठा फरक आहे मला असं वाटतंय. कारण सुरुवातीचा काळ जिथे अगदीच गावातली लोक म्हणा किंवा आपले पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी सगळे असे निवांत छान सत्यनारायण चालू आहे तर त्याच्या कथा ऐकायला किंवा काय असे छान बसलेले असायचे व्यवस्थित, जसं तुम्ही म्हणाला तसं. आणि आता चित्र फार बदललंय. सो मला असं वाटतं की आपण जर आपल्या घरामध्ये एखादी पूजा करतोय, एखादी विधी करतोय आणि त्या पूजांमुळे, त्या विधींमुळे जो काही होणारा परिणाम आहे तो जर आपल्यावरती व्हावा असं वाटत असेल तर तिकडे ते कॉन्सन्ट्रेशन असणं फार अतिशय गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी बघा पूजेला बसताना सगळे थोर मंडळींना सन्मान करून त्यांचा आशीर्वाद घेऊन पूजेला बसत होते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्ही आता ज्या वेळेला पूजेलासाठी जातो त्यावेळेला नवरा बायको आणि त्यांची मुलं ही 4च मंडळी फक्त त्या पूजेसाठी बसलेल्या असतात. पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये त्या मुलांना तुम्ही काय संस्कार देणार आहात हा एक प्रश्न माझा राहील. दुसरी गोष्ट कशी आहे की ज्या वेळेला आपले आई वडील, आपले थोर मंडळी ज्या वेळेला पूजेसाठी एखाद्या गोष्टीचं सांगत असतात तर त्या अनुभवातून ते सांगत असतात. की समजा जर का एखादं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पंचामृत कसं करावं ह्याचं एक माप सांगितलेलं आहे. तर त्या मापानुसार, शास्त्रीय मापानुसार हे पंचामृत तयार करणं गरजेचं आहे. प्रसाद कसा करावा हेही लोकांना माहिती नाही. गुरुजी तुम्ही या,
प्रसाद करा आमच्या स्वयंपाकघरामध्ये. गुरुजींचा प्रसाद करण्याचा वेळ असेल तर गुरुजी मदत करू शकतात. पण समजा जर का पूजेसाठी जर का तुम्ही गुरुजींना बोलवलं आहात तर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये त्या गुरुजींना काम लावणं हे थोडं चुकीचं राहतं. कारण काय आहे की पूजा ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला विधी जर का मोठा असेल तर विधी मांडण्यापासून तो पूजा पुढे करेपर्यंत खूप दमछाक होऊन जाते काही वेळेस. मग त्यावेळेला ते पूजा करत असताना गुरुजींना डिस्टर्ब करायचं. गुरुजी पण ह्याच्यामध्ये आता काय प्रसादमध्ये टाकायचं, रवा टाकायचा की पोळी टाकायची, असे काय प्रश्न होत असतात. अनेक वेळा हे प्रश्न झालेले आहेत. मग त्या अनुषंगाने आम्हाला समाजाला यजमानांना सांगायचं आहे की यजमान समजा का तुम्हाला हा विधी माहिती नाही, विधीचा आहे प्रसाद करणं म्हणजे हा एक विधीच आहे. आपलं भाव आपलं प्रेम त्या प्रसादामध्ये उतरत असतं. घरात नेहमीप्रमाणे होणारा शिरा आणि पूजेच्या वेळेला होणारा जो शिरा आहे त्याच्यामध्ये फार अंतर आहे. तो प्रसाद म्हणून आपण भगवंताला दाखवतो आणि तो नंतर आपण ग्रहण करत असतो. तर सर्व लोकांना आपल्याला सांगायचं आहे की सोशल मीडिया तुमच्या हातामध्ये आहे, यूट्यूब आहे, इतर जे काही साधनं आहेत त्याच्या मार्फत तुम्ही हे सगळे विधी जे आहेत किंवा प्रसाद जो कसा करायचा आहे, पंचामृत कसं करायचं आहे हे समजून घ्या. एवढंच. नक्कीच मला असं वाटतंय की आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण चांगल्या पद्धतीने कसा फायदा करू शकतो, तर हे असं आहे. यानंतर पुढे वळूयात. खरं तर हे सगळ्या धार्मिक आपले जे काही विधी आहेत, संस्कृती आहेत, परंपरा आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी कसं आहे आपली मराठी भाषा जशी पावला पावलांवर बदलत जाते तसंच प्रत्येकाचे आपल्या धर्मानुसार म्हणा किंवा प्रत्येकाच्या राहणीमानानुसार म्हणा किंवा त्या त्या शैलीनुसार किंवा जशी वेगळी गावं आली, वेगळी प्रांत आली तसे पूजा करण्याचे प्रकार किंवा विधींचे जे प्रकार आहेत ते सुद्धा बदलत जातात. त्याचबरोबर काही लोकांना बऱ्याच विधींच्या बाबतीत काही गैरसमज सुद्धा आहे आणि मला त्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील की जसं म्हटलं जातं की सप्तपदी म्हणजे तुम्हाला सात पावलं जे आहेत ते सोबत चालायचे आहेत, पण त्याच्याबरोबर काही गोष्टी आहेत की हे असंच आहे का किंवा त्याच्या बाबतीत काही गैरसमज सुद्धा आहेत. बघा आता जो तुम्ही मुद्दा मला सांगितलेला आहे की सप्तपदी, नेमकं सप्तपदी काय आहे तर भारत देशामध्ये आपल्याकडे विवाह संस्काराला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेलं आहे. खूप चांगला संस्कार आहे हा. दोन जीवांना कलाटणी देणारा हा संस्कार आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की सप्तपदी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला सोशल मीडियामध्ये कसं होत असतं की 7 फेरे घेताना दाखवलेले असतात, पण हे खूप चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. 7 फेरे आणि सप्तपदी ह्याच्यामध्ये खूप वेगळा बदल आहे. उत्तर भारतामध्ये 7 फेरे घेतले जातात. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किमान फक्त राज्याचा जर का विचार करायला गेला तर ह्याच्यामध्ये 4 फेरे अग्नीच्या भोवती घ्यायचे आहेत आणि सप्तपदी, पदी म्हणजे पद, 7 पावलं चालायचे आहेत. एकमेकांना वचनं देऊन हे 7 पद चालायचा हा संस्कार आहे, ज्याला आपण सप्तपदी असं म्हणलं जातं. दुसरा विषय असा जर का तुम्हाला सांगायचा गेला तर ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला शांतिकर्म करतो किंवा अगदी विवाहाच्या वेळेला जर जे आपण वेदी मांडलेली असते, जे काही आपण अग्निकर्म करत असतो, हवन करत असतो, ह्याच्यामध्ये पूर्वीच्या काळी अगदी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे असं की ह्या अग्निसंस्कारामध्ये ज्या वेळेला आपण हवन करत असतो त्याच्यामध्ये साकल्य देत असताना तो अग्निकुंड कशाचं बनवलेला आहे विचार केलाय कधी आपण? तुम्ही बऱ्याचदा बघितलेला असाल की लोखंडाचा तो तुम्ही बघितलेला असतो. खरं तर हे शास्त्राने चुकीचं आहे, अतिशय चुकीचं दाखवलेलं आहे, चुकीचं करत आहोत. शास्त्राने खूप चांगली संकल्पना, खूप चांगलं सांगितलेलं आहे. शास्त्राने सांगितलेलं आहे विटा किंवा तांब्याचं मोठं भांड हे घेऊनच हा अग्निकर्म केलेलं पाहिजे. जसं की लग्नामध्ये असेल, सप्तपदी करण्याच्या अगोदर जो आपण होम करत असतो तो, वास्तुशांतीच्या वेळेला होणारा होम असेल, नवचंडी यागाच्या दुर्गा मातेचं साक्षात स्वरूपाचं आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करतो आणि 1 भागाचं आपण हवन करत असतो, ते लोखंडाच्या भांड्यामध्ये करणं खूप चुकीचं आहे. ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या जे मोजमाप शास्त्राने सांगितलेलं आहे त्या मोजमापानुसारच हे विटा रचून त्याच्यामध्ये वाळू किंवा माती, त्याच्यावरती आपण गोमूत्राचं सिंचन आणि गाईच्या शेणाचं लेपन हे देऊनच तो अग्निकर्म, तो विधी जो आहे, तो हवन जो आहे तो केला पाहिजे. लक्षात घ्या. बापरे, म्हणजे आत्तापर्यंत
खरं तर आतापर्यंत मीही हेच करत होतो, परंतु तुम्हाला सांगायचं, लोकांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःमध्ये ते अंगीभूत करणं गरजेचं आहे. शास्त्राचा अभ्यास करून झालेला हा बदल आहे. नक्की. म्हणजे मला असं वाटतंय की असे अनेक स्वामी आहेत, गुरुजी आहेत, जे बऱ्याच सर्रास पूजा आणि विधी करत असतात. सगळ्यांनी या गोष्टी खूप लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मुळात जी आपल्याला ऐकणारा आजचा हा प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांनी मुळात या गोष्टी, मला असं वाटतं आपल्या आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांना या गोष्टी माहीत होतील. कारण आत्तापर्यंत लग्न म्हटलं, विवाह संस्कार म्हटला किंवा सप्तपदी म्हटलं की 7 फेरे, हे अगदी कोरलं गेलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हेच केलंय. सोशल मीडियाचा दुर्वापर झाल्यामुळे हे लोकांना चुकीचं समजून घेतलेलं आहे की काही, आता बघा आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की सप्तपदीच करत नाहीत. सप्तपदी करत नाही. खरं तर हे करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय विवाह संस्कार पूर्णच होऊ शकत नाही. नक्कीच. खरं तर हा खूप मोठा विषय आहे. यामध्ये अगदीच एक एक पूजा आणि विधी त्यांच्याविषयी जर बोलायचं गेलं तर आपल्याला बराच वेळ अगदी कमी पडेल. पण मुळात पौरोहित्य करताना आत्तापर्यंत तुम्ही बरीच आव्हानं पेलली असतील. कारण काय आहे, शेवटी आपण माणूस आहोत. आणि काय असतं ना, माणसांचं एक असं आहे की चांगलं झालं तर एक वेळ सांगायला नाही येत, पण काही चुकलं, काही अडलं तर मग आपण लगेच आपल्याला बोल लावले जातात. आव्हानांचा तुम्ही सामना केला असेल. आणि पौरोहित्य मुळात हा व्यवसाय आहे का? आज आपण म्हणतो पौरोहित्य करतायत, माझा पिढीजात आलेली ही परंपरा आहे, मी करतोय. तर पौरोहित्याला व्यवसाय मानणं कितपत योग्य आहे? बघा, पौरोहित्य हा एक व्यवसाय नाहीये. पौरोहित्य हा एक समाजाप्रती दिलेली एक भावना आहे आणि ती प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. यजमानाचा भाव आणि तुम्ही जी दिलेली सेवा आहे ह्याच्या संगमामधून तो व्यक्ती, मग तो नवीन उदयाने किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जर का तुम्ही मानत असाल तर ते खूप चुकीचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी दिला जातो, त्याचा दुरुपयोग करू नये. व्यवसाय म्हणून जर का तुम्ही ह्या गोष्टी करत असाल तर फार चुकीचं आहे. याच्यामध्ये जागरूकता आणि संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत. नवीन पिढीला जर का सांगायचं असेल तर मला असं मी सांगेन की तुमचे जे आजी आजोबा होते, आई वडील होते, यांनी कोणत्या धर्मग्रंथांचा वाचन केलेलं आहे, पठण केलेलं आहे किंवा कोणते उपवास केलेले आहेत. उपवास आणि उपहास याच्यामध्येही फरक आहेत. याच्याही नंतर आपण बोलूयात या विषयावरती. तर हे सांगायचं झालं तर मग जागरूकता जी आहे ती करणं गरजेचं आहे. आणि याच्यामधला जो दुवा आहे तो स्वामी, गुरुजी किंवा पुरोहित करणारे जे पुरोहित आहेत त्यांच्यापासून हे मिळत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की अंधश्रद्धा आणि शास्त्र याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आत्ताच्या पिढीला असं वाटत असतं की हे हळदी कुंकूच का व्हायला पाहिजे, अक्षदाच का व्हायला पाहिजेत, गणपतीला दुर्वाच का, मग महादेवाला बेलच का, हे का केलं पाहिजे, याच्या मागे खूप मोठं शास्त्र दडलेलं. किंवा मी मध्येच तुम्हाला अडवते, असंही म्हटलं जातं की मी जर हे केलं नाही तर काय बिघडणार आहे. अशाही गोष्टी आहेत. कारण आत्ताची तरुणाई, त्यांना तिथल्या तिथे उत्तरं हवी आहेत. बरोबर. की हे मी का करतोय, हे मी केल्याने काय होणार आहे, आणि मी जर हे केलंच नाही तर त्याचं काय होणार आहे. बघा, ह्याच्यामध्ये काय होईल की हिंदू संस्कृती जी आपण म्हणतोय एवढ्या वर्षापासून चाललेली आहे आणि हिंदू कुठेतरी आता जागरूक होणं गरजेचं आहे. कारण पाश्चात्य संस्कृतीचं खूप अवलोकन या आपल्या भारतामध्ये होत चाललेलं आहे. तर त्यावेळेला ही मी का केलं पाहिजे ह्याचं जर का, या प्रश्न जर का तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर असं मी सांगेन की आपले जे पूर्वीचे जे शास्त्र आहे, धर्मग्रंथ आहे, हे पुढच्या पिढीला जर का द्यायचे असतील तर आपण स्वतः अंगीभूत करणं गरजेचं आहे. म्हणून हे सर्व पूजापाठ, तुम्ही, माझं काय म्हणणं आहे की पूजापाठच केलं पाहिजे किंवा धर्मग्रंथांचं अवलोकन केलं पाहिजे किंवा होम हवनच मोठ्या प्रमाणामध्ये केलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही ज्या इष्टदेवतेला मानता, इष्टदेवता बाजूला राहू द्या, तुम्ही तुमच्या आईवडिलांचा जर का आदर केला तेवढंच खूप झालं. तुम्ही जर का हे केलं तरच तुमची पुढची पिढी हे करणार आहे. तुमची जी पुढची पिढी आहे तरच तुमच्या चरणाजवळ नतमस्तक होणार आहे. नतमस्तक होणं म्हणजे आपला जो अहंकार आहे तो त्यांच्या चरणाजवळ ठेवणं आहे. ह्या पिढीला मी हेच सांगू शकतो. आणि ही जी बऱ्याच प्रकारची अशी आव्हानं असतात, बऱ्याच प्रकारचे प्रश्न असतात, ते योग्य वेळेला योग्य त्या ठिकाणी आम्ही ते द्यायचा प्रयत्न करत असतो. सर, आपण पूजा, विधी, धर्म, संस्कार याविषयी खूप बोलतोय, पण आत्ताची जी तरुण पिढी आहे
त्याविषयी आपण बोललो. पण यानंतरची जी काही आपली पुढची येणारी जनरेशन असेल, आत्ताची तरुण पिढी असेल, पुढची जनरेशन, यांना जर आपल्या ह्या संस्कारांशी जोडलेलं ठेवायचं असेल तर कोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी करायला हव्यात? बघा, माझ्या मते तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर धर्म आणि संस्कृती जर का टिकवायची असेल तर पहिला धर्म समजून घेणं गरजेचं आहे. आता धर्माची जी व्याख्या आहे ती फक्त कर्मकांड, पूजा वगैरे नाही आहे, तर ती एक नैतिक जबाबदारी आहे, एक तो संस्कार आहेत, ते करणं गरजेचं आहे. जेणेकरून काय होईल की पुढच्या पिढीने हे सगळं समजून घेत असताना येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय देऊ, कोणता वारसा पुढे देऊ, ह्या सगळ्या गोष्टींचा अतिशय महत्त्वाचा विषय जो आहे त्याचा विचार केला पाहिजे. आता साधारणपणे आपण दैनंदिन जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर सकाळी बाबा थोडंसं लवकर उठणं, लवकर उठून प्रातःविधी जे आहे ते लवकर आटोपून त्यानंतर मग देवापुढे 1-2 मिनटं आपण नतमस्तक होणं गरजेचं आहे. आईवडिलांचा आदर करणं गरजेचं आहे. आपले जे गुरुजन असतील त्यांचा आदर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वर्षभरातून आपल्या वेळेनुसार आपले जे धर्मग्रंथ आहेत, जसं की महाभारत आहे, रामायण आहे किंवा भगवद्गीता आहे, याचं एकदा तरी पारायण करणं अतिशय गरजेचं आहे. याच्यामुळे काय होईल की आपण स्वतः अंगीभूत ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ आणि त्याचबरोबर आपल्या सोबतली, आपल्या बाजूला जो काही समाज राहत असतो, आपल्या सोबत जे कोणी रोज चालत आहेत त्यांनाही हे सगळ्या गोष्टी आपण समजावून सांगू. स्वामी, जसं आता तुम्ही सांगितलं की पालकांनीही कशा पद्धतीने घरामधले आपलं वातावरण कसं पाहिजे किंवा काय, पूर्वी ना बालसंस्कार वर्ग व्हायचे. नक्कीच. कारण आता त्याचं प्रमाण फार कमी झालंय. पूर्वी जर बघायला गेलं तर अगदी एखादी आजी, एखादी मावशी हे असे बालसंस्कार वर्ग घेताना दिसायचे कुठेतरी. आता त्याचं प्रमाण पण तसं फार कमी झालंय. पण तुम्ही तुमच्याकडून काही प्रयत्न करतायत का की अशा लहान मुलांवरती हे असे संस्कार होण्यासाठी? हो, नक्कीच. आम्ही दरवर्षी हा प्रयत्न असतो आमचा की मुलांना ज्यावेळेस मे महिन्यात, एप्रिल-मे महिन्यात सुट्टी असतात त्या सुट्ट्यांमध्ये आपण सातारा या ठिकाणी वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ यांच्यातर्फे, मीही त्या मंडळाचा सभासद आहे, सदस्य आहे, तर ह्या मंडळाच्या द्वारे लहान मुलांवरती चांगले संस्कार होतील. किमान लहान मोठ्या व्यक्तींचा आदर करणं किंवा सणवार काय आहेत यांची माहिती करून देणं, त्याचबरोबर दान पुण्य जे आहे, सेवा आहे एखाद्या गोष्टीविषयीची, ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही त्या ठिकाणी संस्कार वेगवेगळ्या गुरुजींच्या मार्फत किंवा वेगवेगळे जे प्रवक्ते आहेत त्यांना बोलावून त्या ठिकाणी आपण त्यांचं करत असतो. नक्कीच. मला असं वाटतंय ही एक सुरुवात म्हणजे तुमच्याकडून झालेली आहे किंवा तुम्ही हे करताय. आणि आत्ताचे पॅरेंट्स जे इतके धावपळीत आहेत, दोघं जणही कामाला जाणारे आहेत, वर्किंग प्रोफाईल आहे, आणि मग अशातच आपले संस्कार हे पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय तुम्ही आणि तुमच्या संस्थेने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. खरं तर हा आजचा विषय जो आहे ना स्वामी, मला असं वाटतं खूप मोठा आहे. आपण केवळ एका मुलाखतीमध्ये, एका पॉडकास्टमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे त्या घेणं पण अवघड आहे. पण त्यातही जाता जाता मी तुम्हाला विचारेन की जर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जे आपल्याला पाहत आहेत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण नेहमी केल्याने एखादे वास्तुदोष म्हणा किंवा एखाद्या नेहमीच्याच कामामध्ये येणारा अडथळा आहे तर तो दूर करायचा असेल किंवा काय, तर अशा कोणत्या चांगल्या सवयी ज्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या असायला हव्यात, अशा प्रेक्षकांना काय सांगाल? बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे की वेगवेगळ्या गुरुजींचं, वेगवेगळ्या स्वामींचं, वेगवेगळ्या ज्योतिषांचं मार्गदर्शन वेगवेगळ्या पद्धतीनं आहे. माझ्या माहितीनुसार, माझ्या आकलनानुसार मी थोडक्यात सांगायचं तुम्हाला म्हटलं तर सकाळी ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला घर स्वच्छ करणं गरजेचं आहे. इतरत्र पडलेल्या ज्या काही वस्तू आहेत किंवा टाकाऊ वस्तू आहेत, खराब झालेल्या वस्तू, ह्या पहिल्या बाहेर काढणं गरजेचं आहे. घर स्वच्छ करत असताना मग त्याच्यामध्ये समजा का लादी पुसायची असेल तर गोमूत्र आणि खडे मीठ ह्याचा वापर करून लादी पुसणं गरजेचं आहे. नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या घरातून बाहेर जात असतात. दुसरी गोष्ट काय आहे की घरामध्ये ज्या वेळेला आपल्याला असं वाटतंय की काहीतरी काळोख झाल्यासारखं वाटतंय घरामध्ये किंवा मला दडपण आलेलं आहे घरामध्ये, आता नेमकं काय करू, स्वप्न चुकीची पडत आहेत, तर अशा वेळेला काय करायचं आहे, एक नारळ घ्या, त्याच्यावरती भीमसेन कापूर ठेवा, तो जाळा आणि तो घरामध्ये पूर्ण फिरवून तो बाहेर नेऊन फोडा. एवढं साधा सोपा उपाय आहे, नकारात्मक ऊर्जा बाहेर जावी याच्यासाठी. आता ह्याच्यामध्येही बऱ्याच जणांचे प्रश्न असे होतील की गुरुजी एवढंच केलं म्हणजे होईल का? तर ते कसं आहे, ते वास्तुशास्त्र पद्धतीने वेगवेगळे काही गोष्टींचे मार्ग आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दिशांचे काही
उपाय आहेत ते करणं गरजेचं आहे. साधे सोपे उपाय तुम्हाला सांगायला झालं तर हे असे आहेत. आणि त्याच्यानंतरचं आहे की पितरांचे जर का आपल्याला कृपा आशीर्वाद मिळवायचे असतील तर अमावस्या ज्या वेळेस असते त्यावेळेला दही भाताचा नैवेद्य त्यांना अर्पण करा. आणि पितृकर्म जसं आपण वर्षामधून पितृ पंधरवडा येत असतो त्यावेळेला त्यांच्याप्रती आपली जी भावना आहे तर ती व्यक्त व्हावी म्हणून त्यांच्यासाठी श्राद्धकर्म दरवर्षी करत जा. किंवा मग फोटो मांडून त्यांची प्रतिमा मांडून त्यांच्यासमोर नैवेद्य किंवा दान पुण्य करणं गरजेचं आहे. आपल्या हातून जे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज कमवतो त्याच्यातील चौथा भाग हा आपण दान पुण्यासाठी देणं गरजेचं आहे. आणि समाजामध्ये आपण राहतोय तर समाजाचं आपण देणे आहोत तर ह्या गोष्टींचा विचार नक्कीच सर्वांनी करणं गरजेचं आहे. नक्कीच. यानंतर अगदीच शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्ही गेली अनेक वर्ष हे पौरोहित्य करताय. आजोबांपासून बाबांपासून तुमच्यापर्यंत चालत आलेला वारसा पुढे घेऊन चाललेला आहात. तुमच्या मते यशस्वी पुरोहित कोण किंवा कसा असला पाहिजे? धर्म अध्ययन सतत करणारा, आचरण शुद्ध ठेवणारा, नेहमी स्वच्छ असणारा, समाजाप्रती आपली जी भावना आहे ती योग्य देणारा आणि समाजाला योग्य मार्गदर्शन करणारा जो गुरुजी असेल, जे गुरुजी असतील, जो पुरोहित्य असेल, जो स्वामी असेल तो यशस्वी पुरोहित्य असेल. काय बात आहे. खरं तर आजचा विषय हा आपला थोडासा वेगळा होता. कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की ह्या गोष्टी पॉडकास्टमध्ये घेऊन किंवा ह्या विषयांवर मुलाखत करून गप्पा मारून आपल्याला काय काय विचार मांडायचा आहे. विचार हाच आहे, एक सकारात्मक ऊर्जा आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचावी किंवा आपण ज्या गोष्टी करतोय किंवा आपल्याकडून त्या गोष्टी घडताना त्या योग्य पद्धतीने घडल्या जात आहेत का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. आणि अगदी आपण ज्या काही गोष्टी सर्रास पद्धतीने करत चाललोय किंवा पूजा म्हणा, विधी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यासाठी वापरली जाणारी पद्धत योग्य आहे का हेच आज आपण पाहिलं. आणि आज आपल्यासोबत वैभव स्वामी जोडले गेले होते. खूप खूप धन्यवाद. आम्हाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा या मुलाखतीमध्ये झाला. काही असं म्हणतात ना की काही गोष्टी होत्या आमच्या डोळ्यांवरती अशी झापडं होती, म्हणजे असंच म्हणेन, कारण माहीतच नाहीये की हे त्याच्यामागे खरंच जे आहे शास्त्र काय आहे हे आज तुम्ही या मुलाखतींमध्ये आम्हाला दाखवून दिलं. आणि त्यामुळे तुमचे मी मनापासून आभारी आहे. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून हे असं सत्कार्य घडत राहो, सत्कर्म घडत राहो अशा शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करत चला. आणि एस प्रोडक्शनला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी स्टे ट्यून अँड कनेक्टेड. धन्यवाद. खरं तर आपण मुलाखतीमध्ये खूप गप्पा मारलेल्या आहेत पण रॅपिड फायर आहे तुमच्यासाठी. आणि येस, तुम्हाला एका शब्दात अगदी पटापट उत्तरं द्यायची आहेत. तुमचा आवडता संस्कृत मंत्र कोणता? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे बंधना मृत्योर्मुक्षीयमामृतात. काय आहे. सर्वात जास्त कोणते विधी, कोणत्या प्रकारचे विधी तुम्ही केलेले आहेत? मी गणेश पूजन आणि सत्यनारायण महापूजा, वास्तुशांती हे 3 विधी खूप भरपूर प्रमाणात केलेले आहेत. सकाळचा मुहूर्त आवडतो की संध्याकाळचा? सकाळचा. गणपती की सत्यनारायण पूजा? गणपती. एका शब्दात पौरोहित्य म्हणजे काय? धर्माचं व्यवस्थितरित्या आचरण, शिस्त, समयसूचकता. आवडतं देवस्थान? माझं कुलदैवत वीरभद्र. सगळ्यात जास्त लक्षात राहिलेला विधी? आमच्या कर्जतचा एक ठिकाणी यजमानांनी वास्तुशांती केला तो कर्जत या ठिकाणी. ओके. ऑनलाईन पूजा की प्रत्यक्ष? प्रत्यक्ष पूजा. मंत्रपठण की प्रवचन? मंत्रपठण. तुमचा आवडता सण? गणपती. पंचांग की मोबाईल ॲप? पंचांग. एका दिवसात जास्तीत जास्त किती पूजा केल्यात? कोणत्या प्रकारच्या पूजा असतील? गणेश पूजन? गणेश पूजन फक्त 10. पूजा करताना सगळ्यात कोणती गोष्ट जास्त पाळता? विधीला महत्त्व देणं. एक अशी चूक जी लोक वारंवार करतात? मोबाईल वापरणं. पौरोहित्य व्यवसायातील सगळ्यात मोठं तुमचं समाधान काय? यजमानाचं समाधान तेच माझं समाधान. एका शब्दात? श्रद्धा. भक्ती असेल तर श्रद्धा होईल. देवळात की घरी पूजा करायला जास्त आवडतं? घरी. आणि आजच्या तरुणाईला एक संदेश? मोबाईलचा वापर कमी करून योग्य शास्त्राने सांगितलेले जे वेदमंत्र आहे, जी पूजा सांगितलेली आहे, जो विधी सांगितलेला आहे तो करा.
क्या बात आहे.